तुमच्याही घरात कधी कधी शिळ्या भाकरी उरतात का? तर आज मी ही रेसिपी तुमच्यासाठीच घेऊन आली आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुमचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर आता इथे माझ्याकडे साधारण 6 ते 7 शिळ्या भाकरी आहेत आणि याचे मी असे लहान लहान तुकडे करून घेते. आता हे आपण ते 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. अशा प्रकारे 2-3 मिनिटं हे मी पाण्यात भिजवते आणि हे व्यवस्थित भिजलं जातं. त्यानंतर यातील सगळं पाणी निथळून काढायचं आहे आणि अशा प्रकारे ही भाकरी आपल्याला कुस्करून घ्यायची आहे. या भाकरीचे लहान लहान पोह्यासारखे कण होतील इतपत आपल्याला ही कुस्करून घ्यायची आहे. आज आपण बनवतोय भाकरीचे पोहे. तुम्ही याला भाकरीचा चिवडा असं सुद्धा म्हणू शकता. त्याच पद्धतीने भाकरी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूपच छान आणि स्वादिष्ट बनते. तर इथे बघू शकता तुम्ही, अगदी लहान लहान कण झालेले आहेत. आता एका कढईमध्ये मी साधारण 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये मी थोडीशी मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये घालणार आहोत 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आणि हे आता आपण फ्राय करून घेऊया. कांदा थोडासा फ्राय झाला की यामध्ये मी मिरची घातली. 4 ते 5 मिरच्या मी इथे घातलेल्या आहेत. तुम्ही हवं तर लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता. आणि कांदा सॉफ्ट झाला की आपण यामध्ये घालणार आहोत 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो. हे सुद्धा आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आता कांदा टोमॅटो तर फ्राय झाले, त्यानंतर घालूया थोडीशी हळद आणि थोडासा हिंग आणि हे सुद्धा आपण एकदा मिक्स करून घेऊया. तर आता हे व्यवस्थित मिक्स झालंय. मी इथे घालते चवीनुसार मीठ आणि अगदी नकळत थोडीशी साखर, कारण इथे आपल्याला चव बॅलन्स करायची आहे. आणि हे आपण मिक्स करून घ्यायचं. मी घातली इथे साधारण 1 लहान चमचा जिरा पावडर आणि 1 लहान चमचा धने पावडर. हे मिक्स करून घेऊयात. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण यामध्ये ही कुस्करलेली भाकरी घालायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता मी सगळी भाकरी यामध्ये घातली आहे. आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. लांबून बघणाऱ्यांना कुणालाही ओळखणार नाही की ही भाकरी आहे, कारण हे सेम टू सेम पोह्यासारखंच दिसतं आणि बनवायची पद्धत सुद्धा सेम पोह्यांच्या सारखीच आहे. तुम्ही हवं तर यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाणे सुद्धा फ्राय करून घालू शकता. व्यवस्थित हे 2 ते 3 वेळा मिक्स करून घ्यायचंय. पाण्याचा हबका वगैरे मारण्याची अजिबात गरज नाहीये, कारण आपण सुरुवातीलाच पोह्यांप्रमाणे ही भाकरी भिजवून घेतली होती. आता मी वरून घालते भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, हे भाकरीचे पोहे किंवा चिवडा आता तयार आहे सर्व करण्यासाठी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.